विजय असो अनेक हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय स्तरावर उपस्थित असलेला आपला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी केलेला आहे। यानंतर मी आदरणीय श्री सत्यजित सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेला भगदाड पडलं असून नितेश राणेंनी मोठा धमाका केला आहे। ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर मशाल सोडली असून हातामध्ये कमळ घेतलं आहे। कणकवलीतील हरकुळ बुद्रुक येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला। एक दोन नव्हे तर शेकडो कार्यकर्त्यांसह सतीश सावंतांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये हरकुळचे सरपंच आनंद ठाकूर, भिरवंडीचे सरपंच नितीन सावंत आणि अनेक विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो। सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे। काही काळ ते ठाकरे गटात होते, पण आता पुन्हा एकदा नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी घर वापसी केली आहे। या प्रवेशामुळे कणकवलीतील भाजपची ताकद आता डबल झाली आहे आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत। आज आपण हा प्रवेश जो करतोय एका विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय। भारतीय जनता पक्ष आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब या ठिकाणी एक विकासाचं विजन असलेलं नेतृत्व आणि या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही सहकार क्षेत्र आहे, दुग्ध व्यवसाय असेल, शेतकरी असतील, त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येतील आणि म्हणूनच आज हा कार्यकर्त्यांशी बोलून आपण या ठिकाणी निर्णय घेतोय। कारण आज आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी मतदारांच्या भूमिकेचं, मतदारांचं मत जे काय आहे हे सुद्धा आमच्यासारख्या राजकीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे। कारण जनादेश हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून असा जनादेश जो असेल त्या जनादेशाचा आदर करणं हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणूनच या सर्व गोष्टीचा विचार करून आज सर्वसामान्य जनतेचा जो जनादेश आहे या जनादेशामुळे सामान्य जनतेची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आणि म्हणून हीच भूमिका आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। कारण आता या ठिकाणी रस्ते आणि पाणी आणि लाईट यापुरती विकास हा मर्यादित राहिलेला नाही आहे, तर त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल। या ठिकाणी आज सन्माननीय नितेशजी राणे यांच्याकडे मंचाणी बंदर या ठिकाणी खातं आहे। विजयदुर्ग सारखे एक आंतरराष्ट्रीय बंदर ज्यावेळी जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये नावारूपास होईल त्यावेळी वेगळा रोजगार त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चित मला वाटतं या सहकार क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था, मला वाटतं सर 2022 मध्ये आमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी मी तालुका दूध संघ रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा प्रस्ताव गेला आणि 2022 नंतर सत्ता गेल्यानंतर मला वाटतं आजही तो प्रस्ताव दूर झाला आहे आणि मला वाटतं सहकार क्षेत्राचं काम करायचं असेल तर अशा संस्था सत्तेशिवाय त्या ठिकाणी उभे राहू शकत नाही आहेत। शैक्षणिक संस्था असेल, आज मी एका शैक्षणिक संस्थेवरती आहे। पर्यटनामधनं सुद्धा आज ज्या काही वेगवेगळ्या आपण पर्यटनामधनं आहे हा सुद्धा निधी आपल्याला पर्यटनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळू शकतो आहे आणि म्हणून रोजगार असेल, पर्यटन असेल, आज सिंचनाच्या बाबतीत आज आपला तरुण जो मुंबईला खऱ्या अर्थाने जातो आहे, आज हे जे 60 ते 65 सिंचनाचे प्रकल्प जे आहेत विशेषतः कणकवली मतदारसंघामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त प्रकल्प हे सिंचनाचे आहेत आणि मला वाटतं हे 3 वर्षामध्ये नितेशजी राणे यांच्याकडे जे पूर्ण झाले तर मला वाटतं ही जमीन दुबिकी होईल आणि मला वाटतं इथला तरुण मुंबईला जाण्यापासून थांबण्याचं काम सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होईल आणि आज निश्चितच मी सातत्याने 22 वर्ष सन्माननीय राणे साहेबांसोबत काम केलं। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असतेवेळी पुन्हा राणे कुटुंबियांसोबत मला काम करण्याची संधी प्राप्त होते। त्याबद्दल निरंतर राणे असतील, सन्माननीय राणे साहेब, सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय निलेशजी राणे या सर्व राणे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आहे। आणि उद्याची जी 9 फेब्रुवारीला जी जिल्हा परिषद निवडणूक होते यामध्ये सन्माननीय जिल्हा परिषदेला आमचे मित्र सन्माननीय मनोजी राव राणे, हरकुळ खुर्द पंचायत समितीमध्ये सन्माननीय बबलू सावंत हे 2 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। मनोज राव राणे यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे। निश्चितच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून अशा कार्यकर्त्या
कार्यकर्त्यासोबत आपण निवडून देणं ही आपल्या घरकुल बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. बबलू सावंत दोन्ही उमेदवार आज आम्ही या ठिकाणी असलेली या भागातली असलेली भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आल्यानंतर मला वाटतं या जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे लीड जर असेल तर ते लीड सन्माननीय मनोज राव राणे आणि बबलू सावंत यांना कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आणि म्हणून आता पुढे जात असताना एक मूळ गोष्ट मला असं वाटतं आपण सगळ्या जणांनी बांधून टाकली पाहिजे की ते म्हणजे हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे इथला असलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कोपरा हा सन्मान्य राणे साहेबांवर प्रेम करणार आहे. आणि म्हणून आपण कधीही पूर्ण प्रवासामध्ये कुठला लोकप्रतिनिधी असेल, कुठल्या भागाचा नेता असेल, कुठल्या गावाचा सरपंच असेल, त्यांनी कधीच हे मनामध्ये अशा चुकीचं गैरसमज करू नये की मी माझ्यामुळे ते निवडून येतो. एक साधा विचार असा असला पाहिजे, सन्मान्य राणे साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून मी ते काम करू शकतो. हा विचार मला असं वाटतं सगळ्या जणांनी बांधला. काय आपल्या सगळ्यांचं चांगलं एक कुटुंब आहे म्हणून आम्ही सगळेजण वावरतो. सन्मान्य राणे साहेबांनी 1990 पासून ते आतापर्यंत सावंतसाहेब असतील असंख्य यांच्यासारखे सहकारी एक चांगले नेतृत्व राणे साहेबांनी जिल्ह्याला म्हणजे तयार केला की घडवलं. आणि त्याचमुळे सहकार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रात सावंतसाहेबांनी आणि अन्य त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. कदाचित मला तरी वाटतं की उभाटा हा पक्षाला सावंतसाहेबांची खरी किंमत आणि खरं महत्व कधीच कळलं नाही. आणि नेमकं त्याला वाटलं की आता सतीश सावंतसाहेब आले म्हणजे ह्यांच्या तोंडी फक्त राणे मिळवून दाखवायचा. आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा योग्य पद्धतीने स्थान त्यांना ते देऊ शकले. खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये सतीश सावंतजींचं निश्चित पद्धतीने चांगलं योगदान आहे. ते चांगल्यातलं चांगली सूचना, चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन नेहमीच करत असतात. आणि आता तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे. मला आता त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाला जे काही उद्दिष्ट आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी आमच्या समोर ठेवलंय ते जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आपल्याला 4.5 लाखाच्या घरामध्ये घेऊन जायचंय. त्या उद्दिष्टा पोहोचण्यापर्यंत आम्हाला सतीश सावंत साहेबांचा नक्की मदत होईल आणि हा विश्वास आपण सगळ्या राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासासाठी देतो, गावाच्या विकासासाठी देतो. आपण आपल्या गावासाठी काहीतरी नवीन करू शकतो, आपल्या भागासाठी काहीतरी मोठा प्रकल्प आणू शकतो, त्या भागाच्या तरुणांना रोजगार देऊ शकतो. या उद्दिष्टाने आपण या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये येतो. आणि पण कधी कधी राजकारणामध्ये गैरसमज तयार केले जातात आणि त्यामुळे दुरावा आपल्या सगळ्यांमध्ये येतो. आपल्याला या सगळ्यांमध्ये ही विनंती आपल्याला करणार आहे की शेवटी ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर जे उभे राहिलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत, मी काय जुनं नवीन हा विषय कधीच करणार नाही. पण आपण सगळेजण एक ताकदीने एकत्र मिळून आपसात कुठलाही वाद न होता आपण विरोधकांना नामोहराम कसं करू शकतो ह्यावर आपण लक्षात ठेवलं. नाहीतर आपल्यामध्ये भांडणं लावणाऱ्या असंख्य टोळ्या तयार झालेल्या आहेत. असंख्य लोकांना पगारच त्याच्यासाठी भेटतो की राणे साहेबांच्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाद कसा करायचा त्यासाठी त्यांना पगारावरच ठेवलेला. आणि म्हणून आपण सगळेजण आता जेव्हा सावंत साहेबांबरोबर परत आलेला आहात, आपण भारतीय जनता पक्षाचा प्रवास आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांच्या सगळ्यांच्या आणि राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करायला सुरू करणार आहोत. म्हणून ह्या पुढे कुठलेही गैरसमज न होता, कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आता पुढे आपण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा हातभार लावू शकतो, जेवढा ताकदीने काम करू शकतो तेवढा आपण निश्चित पद्धतीने करू. जेवढा आवर्जून ह्या निमित्ताने मी उल्लेख करतो. जास्त बोलण्याची वेळ नाही, कारण का जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे दिवस आहे. खूप जागे अजून पण 10 वाजले तरी पण अजून खूप जागे मला पोचायचं आहे. आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी सावंत साहेबांचं मनापासून मी त्यांचे स्वागत करतो. कारण का विरोधात होते तरी पण
कधी आम्ही दुसऱ्यावर जास्त टीका केली नाही. त्यांच्याबद्दल नेहमी मान सन्मानच ठेवणारे पैकी आम्ही लोक आहोत. कारण का त्यांनी कधी आमच्या कुटुंबावर आणि साहेबांवर कधी खालच्या पार्टीची टीका केली नाही. बाकी गेलेले त्यांनी केले, पण सावंत साहेबांनी तेवढं तुम्ही पाळलं आणि म्हणून आज पण मान सन्मानाने आज आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. आणि म्हणून आजचा जो हा निर्णय आहे, आज सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून एकदा राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हे सगळ्याच राणे साहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. परत एकदा आमच्या आदरणीय सतीश सावंत साहेबांबरोबर आलेले जेवढे त्यांचे सहकारी आहे, आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपण यापुढे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत, अर्कुड मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आणि पाहिजे असेल तर नाटक जिल्हा परिषद पंचायत समिती, पण आपण सगळेजण एक ताकदीने शेवटी सगळ्याचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, कमळ चिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत. आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खऱ्या अर्थाने हा कोणता प्रवास करू. मलाही मनापासून समाधान काय वाटतं माहिती, यावर्षी राणे साहेबांचा 75वा वाढतो आणि जेवढे राणे साहेबांचे 90% जेवढे सहकारी आहेत, आज एकत्र म्हणून 75वा वाढदिवस आम्ही एकत्र यावर्षी 10 एप्रिलला आम्ही साजरा करणार आहोत. आणि म्हणून नेहमीसारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगली घातली. म्हणून मला विश्वास आहे की ह्या पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहोत. कोणीही याच्यानंतर लांब जाण्याचा प्रश्न नाही. मीही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळेजण निश्चित पद्धतीने ताकद देतील, बळ देतील असा विश्वास त्या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.